खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपीला नाशिकमध्ये अटक। गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहराची धडाकेबाज कामगिरी। जालना जिल्ह्यातील नूतन वसाहत परिसरामध्ये झालेल्या खुनाच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल उर्फ वांगे गायकवाड वय वर्ष 24 याला नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं नाशिक रोड बसस्थानक परिसरातून शिताफीनं ताब्यात घेतले। विकास प्रकाश लोंढे वय वर्ष 24 याचा जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने निर्दयीपणे खून करण्यात आला होता। खुनानंतर आरोपी फरार होता। श्री प्रकाश गंगाधर लोंढे यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांचा मुलगा रात्री 1 वाजता लग्नावरून घरी वापस येत असताना नूतन वसाहतमधीलच सुमित जाधव, सोनू जाधव, चंद्रकांत जाधव, विशाल गायकवाड, वामन अवसारी, सोनू गायकवाड आणि अन्य 2 लोकांनी गंभीर स्वरूपाची मारहाण केली होती। त्यामुळे उपचारार्थ पहिल्यांदा घाटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर रेफर केल्यावर संभाजीनगर घाटी हॉस्पिटलला त्यांना दाखल करण्यात आलं होतं। सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विकास यांचा मृत्यू झालेला आहे आणि प्रकाश लोंढे यांच्या फिर्यादीवरून कदम जालना पोलीस स्टेशनला आपण BNS 103-2 खून करणे, गैरकायदेशीर मंडळी जमा खून करणे सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला जेरबंद करत जालना पोलिसांना मोठा दिलासा दिला। या धडाकेबाज कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, दीपक मजदे, देविदास ठाकरे, विशाल काठे, सुदाम पवार, जगेश्वर बोरसे, अनुजा येवले आदी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता। आणि या कारवाईतील विशेष बाब म्हणजे संशयित आरोपी अटक झाल्यानंतर तो स्वतःच म्हणाला, नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला। संविधान न्यूज, नाशिक।